नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बीस्ट फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पोलीस वसाहत नेहरू नगर कुर्ला पूर्व जयश्री सचिन पुलाते या वहिनींना भेटणार आहोत. चला बघूया वहिनी स्वागत कसं करणार. भेटूया पुलाते कुटुंबाला. हो आलो आलो. नमस्कार. या उखाणा. फुलांइतकीच मोहक दिसते गुलाबाची कळी, सचिन रावांचं नाव घेते बांदेकर भाऊजींच्या आगमनावेळी. काय करतात मिस्टर? पोलीस मध्ये आहे. बापरे, मी निघतो. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, काय सासूबाई, सासरे, दीर, ननन, त्यांची मुलगी, मुलगा आणि ही माझी इथली फॅमिली. अरे वा, नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं गाव तुमचं? माझं गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये एक कळमनुरी तालुक्यात छोटंसं खेड आहे सालेगाव म्हणून. आणि तुमचं? माझं यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसदे गाव आहे. मग तुमची शाळा वगैरे कुठे? पुसदला. पुसदला? मग तुमचं बालपण सगळं पुसद मध्ये? पुसद 5वी पर्यंत गावी होतो, नंतर मग पुसदला. घरापासून शाळा किती लांब होती? 5 किलोमीटर होती. 5 किलोमीटर? कसं जायचंय? पैदल जायचो. तेव्हा व्यवस्था नव्हती ना सर्व काय. तुमचं छोटंसं गाव जे सांगितलं, तर माझ्या गावामध्येच 10वी पर्यंत शाळा आहे, जिल्हा परिषद. तिथे 7वी पर्यंत आणि 3 वर्ष मी नंतर के नागनाथराव गुंडेवार म्हणून आहे तिथे शिकली. आणि नंतर मग माझ्या गावापासून 9 किलोमीटर लांब माझ्या तालुक्याचं ठिकाण, तिथे मी गेलेली. म्हणजे तिथे 11वी 12वी महात्मा ज्योतिबा फुले आणि नंतरचे 3 वर्ष डॉक्टर शंकरराव सातव इथे पूर्ण केले. पण मग जायचे कसे तेव्हा प्रवास 9 किलोमीटर? गावामध्ये तेव्हा बस होती, बसने जायची. मग घरी कोण कोण असायचं तेव्हा? घरी आई वडील, भाऊ, त्याची पत्नी, 2 मुलं. आणि काय करायचे आई बाबा? आई बाबा शेती करतात आणि आई गृहिणी आहे. बरं. आणि तुमचे आई बाबा? माझे आई बाबा पण शेतीच करतात सर. कुठे? तिकडे गावी. गावाला? गावात. वा वा. तुम्ही कधी शेतात काम केलं? नाही, पण शेतात असं कधीतरी बघायला जायची. तुम्ही हो? मी केले सर काही वेळेस, परिस्थितीनुसार केलेलं काही वेळेस काम. तेव्हा कशी होती परिस्थिती? परिस्थिती हालाकीची होती सर. त्यामुळे काम करावं लागेल काही वेळेस. तुम्हाला शेतीतलं सगळं येतं? हा, म्हणजे माहिती आहे कसं करतात, येतं थोड्यापैकी. पण त्यावेळेला शहरात जावं असं कधी मनात यायचा विचार? हा, खूप वेळा. कारण मला तिथलं जीवन खूप आवडतं राहायला. म्हणजे शहरामध्ये. मुंबईत? म्हणजे मुंबई कधी. पण तुम्ही जेव्हा मैत्रिणी गप्पा मारत असाल कॉलेजमध्ये, तेव्हा मुंबईबद्दल काही बोलणं व्हायचं तेव्हा? म्हणजे मुंबई असं कधी मी इमेजिनच केलं नव्हतं की मी मुंबईत राहायला येईल. पण माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी तरी मी जावं असं मला वाटायचं. पण मी डायरेक्टली मुंबईतच आले. काय जादू केली हो तुम्ही. आणि तुम्हाला कधी वाटलं होतं की तुम्ही मुंबईत याल म्हणून? माझे स्वप्न मी जे आजपर्यंत बघितले सर, ते मी पूर्ण करत आलो. माझी इच्छा होती ज्या गोष्टी करायच्या त्या मी करत आलो. मी फर्स्ट टाइम मुंबईला आलो आणि फर्स्ट टाइम पोलीस मध्ये जॉईन झालो. आता काय करता तुम्ही? मी घरीच आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तुम्हाला काय करायचंय आता? कुठली तरी क्लास 1 या 2 ची पोस्ट काढायची आहे मला. माझ्यापेक्षा वर व्हायचं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. पण एंगेजमेंट होऊन आम्ही 3 वर्ष थांबलो. त्यामुळे अरेंज मॅरेज विथ लव्ह मॅरेज म्हणायला हरकत नाही. अरेंज मॅरेज विथ लव्ह मॅरेज. म्हणजे एंगेजमेंट झाली कशी? म्हणजे असे रिलेशन मधले होते यांच्या ताईचे मिस्टर. मग असंच त्यांनी मला बघितलेलं, मग तेव्हाच मग जमलं. आणि मग हे मला बघायला आले. मग कांदा पोहेचा कार्यक्रम झाला. बघायला म्हणजे पहिले माझे वडील गेलेले. माझी तर इच्छा नव्हती लग्न करायची. यांनी बोलले बाबा मुलगी चांगली आहे, बघून तरी ये. तर माझ्या डोक्यातही नव्हतं. मी असंच बाहेर पडलेलो, मित्राला बोललो चल जाऊन येऊ आपण. तिथं गेल्या परत असं किती वेळ असतात सर ऍक्च्युली समोर मुलगी बघायला गेल्यावर? किती वेळ असायला पाहिजे असा अंदाज समोर बघायला गेल्यावर? एक अर्धा तास. अर्धा तास. फक्त पाणी दिलं आणि निघून गेले सर. तेवढ्या याच्यात काय जमलं नाही. नेमकं मुलगीच होती का दुसरं कोण होतं, हिच्यासोबत लग्न करायचं. कारण ना बोलणं नाही काय नाही, त्याच्यामुळं मलाही प्रॉब्लेम. तुम्ही बघितलं होतं तेव्हा त्यांना?
हे येत होते तेव्हाच, म्हणजे मी बघण्याच्या कार्यक्रमा अगोदरच मी हे रस्त्याने येताना त्यांना बघितलं होतं. हे बरं आहे, खिडकीतून. पण मग तेव्हा लगेच होकार नसेलच झाला ना. नाही, ते कन्फ्यूज होतो सर मी, काय करावं. तेव्हा येऊन हिची 12वी झालेली आणि मला थोडी तरी शिकलेली मुलगी हवी होती, कारण जॉब माझा असा मोठ्या शहरात, त्यामुळं काहीतरी तिला जमावं किंवा समोर भविष्यात तिचे काय स्वप्न असावे, त्याच्यामुळं मी परत मग हिचे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन केले. कुठे? तिथेच कळमनुरीला. अच्छा, पण तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलला कधी? मग 10 दिवसानंतर यांचा कॉल आला. तुम्ही फोन केला? मी नाही केला. मग कॉल कसा? यांनीच फोन केलेला मला. ते म्हणतात त्यांनी नाही, तुम्ही केला. पहिला मिस कॉल इकडून आला सर. काय? मग मी नाही, माझ्या भावाने केला असेल, मग मी पण परत मी फोन नाही. केला. पण तुमच्याकडे त्यांचा नंबर कसा काय मिळाला? ते माझ्या भाऊजींकडून घेतला ना त्यांनी. कोणी? यांच्या भावाने. यांच्या भावाने. पण मी नाही केला, मग माझ्या भावाने कदाचित केला असेल, तर मला आयडिया नाही आहे. पण मग पण मी फोन केल्यानंतर यांनीच उचलला. काय हो? म्हणजे भाऊ त्याचं गॅरेज होतं छोटंसं, तिथे तो कामाला होता. तो घाईने घरी आला आणि मला म्हणाला की हे घे, म्हणजे जिजूंचा फोन येत आहे. आणि मग मीच रिसीव्ह केला. तो निघून गेला आणि मग मी रिसीव्ह केला कॉल. पण मग नंतर फोन सुरूच झाले? मग सुरूच झाली. मग फोन दररोज सुरू झाले? मग दिवस डे नाईट चालूच असायचं. हे सगळं 3 वर्ष सुरू होतं हो, असं? बरोबर. पण त्या 3 वर्षात भेटला नाही? भेटलो सर, कुठे? कॉलेजला. काय हो, माझे एक्झाम चालू होते तेव्हा हे मुंबईवरून जस्ट गावी आले, तेव्हा मला भेटायला आले. मग काय 5-1 मिनिट भेटलो तेव्हा, कारण माझे फ्रेंड सर्व होते आणि एक भीती पण होती, कारण मी समोरासमोर असं भेटणार होते. मग तेव्हा फक्त म्हणजे असे बघितलं एकमेकांना आणि 2-3 शब्द बोललो आणि हे निघून गेले. मग मी माझी गाडी. पेपर 1:30ला सुटणार होता, मी 10 वाजल्यापासून बाहेर उभा होतो सर. काय हो असं केलं? लवकर बोलवलं मला. पेपर मध्ये लक्ष होतं का तेव्हा? हा होतं. मी पास झाले. हो ना. लग्नाचं मग फायनल 3 वर्षांनी ठरलं का? नाही, तेव्हाच ठरलं लग्नाचं किंवा 3 वर्षानंतर करू. हिचं ग्रॅज्युएशन आणि माझी पण तयारी चालू होती स्पर्धा परीक्षेची, तरी चालू आहे. म्हटलं कुणाचं तरी एकाच होईल तेव्हा आपण करू. माझं पोस्टिंगचं चालू होतं माझं. आता चालू आहे तिची एक्झाम, म्हटलं लग्न करून घ्यावं. ग्रॅज्युएशन झालं होतं. घरून मान्यता होती? घरून मान्यता. हो ना. पण मग लग्न कुठे झालं तुमचं? माझ्या माहेरी झालं, सालेगाव इथे. सालेगावला? हा. आणि मग तिकडनं तुम्ही मुंबईत येणार? नाही, 2 महिने थांबले मी पुसदला आणि मग नंतर आले. मी 6 जूनला इथे आले. माझं लग्न 19 मार्चला झालं, 6 जूनला इथे. किती वर्ष झाली लग्नाला? 1 वर्ष 3 महिने. नवीन आहे म्हणजे. हा. काय कसं असतं लग्नानंतर? लग्नानंतर हा, बरं असतं सर. नसल्यापेक्षा बरं असतं. नसल्यापेक्षा बरं असतं म्हणजे? पहिले वाटतं खूप चांगलं असतं, पण नंतर मग कॉमन होतं ते. ऐकताय का? हा. पण या रागवत रुसत नसतील ना? आता मी काहीच बोलत नाही यांना विचार. हा? हे कोण आहे? हे भाऊ आहे माझा. हो का? धीर. दीर आहे. तुमचा. हा. काय म्हणतायत ते? असतो सारखा राग असतो सर. बरं, मग मला सांगा आता भविष्यात काय ठरवलंय, काय करायची इच्छा आहे? मला STI ची पोस्ट काढायची, म्हणजे एक माझं एम तरी. एम आहे. हा. आणि त्यासाठी तुम्ही अभ्यास करणार? करते आणि करणार. करता. हा. काय तुम्हाला आवडेल? बिलकुल सर, मी प्रोत्साहित करतोय तिला. हा, सुरुवातीला. सर्वात जास्त माझ्या घरच्यांचं आणि यांचंच प्रोत्साहन आहे, हो. कारण लग्नानंतर मला सर्व करू देत आहे. पण मला सांगा, वर्ष झालं लग्नाला, हा. मुंबईत कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? ते मला मगाशी म्हणाले की मी आठवड्यातून 3 वेळा त्यांना पिक्चरला घेऊन जातो. साफ खोटा आहे. नाही सर. मग कुठे नेतात? आठवडा तरी झाला का पिक्चरला जाऊन येऊन? हा, आपण आठवड्यातून 3 वेळा नाही जात आम्ही. मग नाही. एकदा? हा, म्हणजे नवीन रिलीज झाला तर जातो, पण आठवड्यातून 3 वेळा नाही जात. पण मग फिरायला कुठे कुठे नेलं त्यांनी? मुंबईत काय काय दाखवलं तुम्हाला? मुंबईमध्ये म्हणजे असं स्पेशली नेहरू तारांगण, कारण मला आकाशातले तारे बघायचे होते. आणि इथे इंडिया गेटला आणि बाकी सरी मरीन ड्राईव्ह, बाकी तर कुठे मला नाही. सांगा, पण मुंबई आता जरा फिरवून आणा नंतर. हा चालेल. हा, घेऊन जाणार ना? बिलकुल बिलकुल. ओके. साधारणतः जर 365 दिवस लग्नाला झाले असं जर आपण म्हटलं, तर 365 दिवसातल्या किती दिवस या रुसल्या असतील? 300 दिवस तरी रुसले असतील. 365 दिवस 300 दिवस रुतला? एवढा राग नाही मग ते करत. रुतले त्याच्यात आता. यांच्या रुसण्यात मी रुसलोय. हो. बरं, हसत राहा, तसेच हसत राहा, आनंदात राहा. आता या ठिकाणी पहिल्या खेळात
की चारही वस्तू त्या मिळणार का वहिनींना बघूया. महालक्ष्मी, वाचाल तर वाचाल. बॅग आहे बॅग मध्ये बघा. वाचाल तर वाचाल. बॅग मध्ये बघा. 20 सेकंद होऊन गेली या. 30 सेकंद झाली. चितावरून भाताची परीक्षा. भाताच्या डब्यात 40, 10, 9 त्या भात शोधतायत. 7, सतत सहा. फुलणारी सदाफुली. 5, 4, 3, 2. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. नमस्कार. आरोप बघा एका वर्षात एवढे मिस्टरांचे जास्त दिसत आहेत. पटकन शेजाऱ्यांशी तुम्ही बोलत नाही. बोलते. सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही. होते हे. तुम्हाला पटकन राग येतो. हा थोडा येतो. काय आरोप मान्य आहे? मिस्टरांवर सतत चिडत राहता. नाही. बरोबर आहे. बरोबर. बघा कोणी कोणी आरोप केलेत. मी नावं नाही सांगणार. सेल्फी काढायला खूप आवडत होतं. लवकर उठत नाही. मी ड्युटीवर गेले की जायचं झोपून. नाही. बघा कसे बोलतायत. मी बघतोय. स्वतःहून तुम्ही बोलत नाही बोलते. आणि त्याच्यामुळे लोकांना तुमचा स्वभाव शिष्ट वाटतो. लोकांशी प्रेमाने वागत नाही तुम्ही, असा एक आरोप आहे. रॉंग आहे. शेजाऱ्यांशी चांगलं वागता. हो. हा वागते. होय ना. माझ्यापेक्षा जास्त तीच शेजाऱ्यात जास्त असते. हो का? माझी ओळख हिचे मिस्टर म्हणूनच आहे, माझी पत्नी म्हणून नाही. आज जेवढा चेहरा हसरा ठेवताय तेवढा रोज ठेवावा असं एकाचं सजेशन आहे. हा ठेवेल. हा? घरात काही काम करत नाही आणि बाहेरही येत नाही. काय बहिणी बघाय काय आरोप करताय. बरं काय म्हणणं या आरोपांवर? ठीक आहे, फॉलो करेन मी सगळे. काय काय फॉलो करणार? म्हणजे चेहरा हसता ठेवेन. आळशीपणा नाही करत पण करेल कमी तो. आणि आणि शेजाऱ्यांशी शेजाऱ्यांशी म्हणजे सर्वांशी मिळून राहील. दिसले शेजारी की चेहरा हसरा ठेवा. हो. आणि मिस्टरांबद्दल काय? खूप चांगले आहे ते स्वभावाने. त्यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभाव? असं तरी काही नाही, पण घरी आल्यावर कमी मोबाईल यूज करायला हवा असं मला तरी वाटतं. तुमचे आरोप घ्यायला पाहिजे होते एका हंडीमध्ये. मला तुम्हाला विचारायचं, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? स्वतःमध्ये असा की मी आणखी अभ्यास जास्त करायला हवा. चला अभ्यास करून जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देऊया. पण या शुभेच्छांबरोबरच चित्र कशी काढणार ते आता बघायचंय आम्हाला. आणि चित्र काढल्यानंतर घरातले सगळे त्यांना बक्षीस मिळवून देणार का ते बघूया. सोप्पं दिलं. हा, बोलायचं नाही आणि सांगायचं नाही. राईट. मक्याचं कणीस. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आता तुम्ही या. बाहेर रागाने बघू नका. हा पुसतचा जिराफ आहे का? असा जिराफ, 2 पायांचा जिराफ कुठे असतो? तिकडचे आहेत. चला अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं. अभिनंदन. आता तिसरं चित्र कोण काढणार? हेच. हा नाही, आता तुम्ही ना वहिनी. असं कसं?
हा मला मलेरियाचा पंप वाटतो. बंदूक आहे. ठीक आहे, आम्ही बंदूक दिली मला होती, नाही येत. सासरे बुवानी ओळखलं, हो ना. अभिनंदन, हे एक बक्षीस मिळालं. नमस्कार, सांगा सुनबाईंबद्दल. सुनबाई एकदम चांगली आहे. हा, हो, काय अवगुण नाहीत. पण ते एवढे मग असे आरोप केले सगळ्यांनी ते. हो, ते काहीतरी आता लिहावंच लागतात काही ना काही छोटे मोठे. तेवढे तर काहीतरी असतात. लिहावं लागतं, मग चांगलं लिहायचं नाही ना. तेवढे तर असतातच छोटे मोठे. हो का? आणि मुलात काय बदल झाला का? नाही नाही मुलात काय बदल नाही. नाही, काय नाही नाही. नाही काही नाही झालं. लग्नानंतर नाही नाही काहीच नाही झालं. नाही, काय नाही, नाही. नाही. त्या सासरे बुवांचं काय म्हणणं आहे बघूया. नाही खरंच छान आहे सून. केवढी तरी स्वप्न बघितली आहेत शासकीय अधिकारी बनण्याची, ती पूर्ण होतील ना? बिलकुल होणार. हो. आम्ही पण सहकार्य करू. वा 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 वा. आणि मुलाला काय सल्ला देणार तुम्ही? मुलगा म्हणून नाही, पहिला तर माझा तो दोस्त आहे. बर. आतापर्यंतचा आयुष्य फक्त दोस्त या नात्याने गेलेला. मैत्रीच जास्त आहे सर आमची वडील आणि मुलापेक्षा. हो का? हा, मित्रच जास्त होता. किती छान. आणि काल आम्हाला 3-3:30 वाजता कळालं तुमचा कार्यक्रम आहे म्हणून. आम्ही पुस्तधरून आलो आणि पुस्तधरून इथपर्यंत स्टँडिंग आलो सर्व आम्ही गावाकडून. अरे बापरे. 15 तास स्टँडिंग आले सर, फक्त तुमच्या प्रेमापोटी. आणि आमच्या भागात तुमचा हा कार्यक्रम कुठंच नाही झाला सर. आता पुसद आम्ही येतो लवकरच पुसदला येईल. लय विनंती, तुम्ही आमच्या इकडल्या लोकांना विनंती करा की नक्की मी येणार, असं आमच्या असं नाही, 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 आवर्जून नक्की, वाट नक्की. पाहतात तुमची. तरी आमची जबाबदारी आहे या प्रेमाचा आदर म्हणून 100% तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर आम्ही पुसदमध्ये येतो आहोत. होम मिनिस्टरचा द्या त्यांच्याकडे. सांगा वहिनीबद्दल. जास्त काही नाही, राग येतो 2 मिनिटासाठी, राग येतो, जास्त राग नाही. बरं, पण एक सांगू का, मगाशी जेव्हा मी म्हटलं की वहिनी कधीच रुसत नाहीत, तेव्हा हो असं तुम्हीच पहिलं केलं. शेजाऱ्यांपैकी कोणी बोलणार आहे का? लग्न झाल्यानंतर ती इकडेच राहायला आली आणि म्हणजे असं वाटतच नाही की हिचं खूप लवकर म्हणजे आत्ताच लग्न झालेलं आहे. खूप जुनी ओळख असल्यासारखं ती आमच्या बरोबर वागते. दोघं पण खूप जोडपं छान आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? माझ्या सासू सासऱ्यांची आणि माझ्या फॅमिलीची मागायची. जर मी चुकून त्यांचं कधी मन दुखवलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. आणि तुम्ही कोणाची क्षमा मागणार? मी पण आई वडिलांचीच मागेल, कारण त्यांनी माझ्याबद्दल जे काही स्वप्न बघितले असतील तर ते मी जर कुठं कमी पडलो असेल किंवा लग्नानंतर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर त्यांचा काही ठिकाणी गैरसमज झाला असेल तर त्यांनी मला माफ करावं. तुमचं गाव कुठलं म्हणाला? सालेगाव. सालेगाव. आज हा. सालेगावात जर कार्यक्रम बघत असतील, तिकडे तुमचे आई बाबा आहेत, हो. काय सांगणार या टीव्हीत बघून? सांगा. हे बघा या कॅमेऱ्यात. मी माझ्या आई बाबांना खूप मिस करत आहे आता, कारण ते येऊ शकले नाही तिथे एवढ्या लवकर. मी खरंच त्यांना खूप मिस करते, कारण मी कधीच त्यांना सोडून नाही राहिली आणि मी इथे एवढ्या म्हणजे इतक्या लांब राहते, त्यामुळे मी त्यांना मिस करत आहे आणि माझ्या फ्रेंडला तर खूपच मिस करत आहे. लग्न जेमतेम 1.25 वर्षाचाच कालावधी, पण या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि दिलेलं वचन विसरणार नाही. आणि कितीही मेहनत करून आम्ही प्रवास केला तरी सुद्धा तुमचं हे प्रेम आम्हाला कधी विसरता येणार नाही. कायम आशीर्वाद देत राहा. सगळ्यांना घरामध्ये सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे एवढं मागणं करतो. आणि हे मागणं करत असताना यांच्या वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतो, सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुम्हाला. धन्यवाद. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. मी घरात आलो तेव्हा बघितलं तर घरामध्ये कुठेही शिडी नव्हती. आज मला कळलं माळ्यावरचे डबे कसे काढले जातात. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.